कित्येक वर्ष राजकारणात मुरलेले नितीन गडकरी यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला उभे राहिले. नागपूर या आपल्या होमपिचवरून तब्बल 7 वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या काँग्रेसच्या विलास मुत्तेमवारांना गडकरींनी पराभवाचं पाणी पाजलं, ते देखील 3 लाख मतांनी. एवढंच नाही तर विदर्भातल्या सर्वच्या सर्व 10 जागांवर भाजपचे खासदार निवडून आले. स्वातंत्र्यानंतर असं पहिल्यांदाच घडलं होतं. त्याचं श्रेय जातं अर्थातच नितीन गडकरींना. महाराष्ट्रातून 48 पैकी युतीचे 42 खासदार विजयी झाले. अब की बार मोदी सरकार ही घोषणा प्रत्यक्षात साकार झाली. भाजपच्या या दैदिप्यमान विजयामध्ये सिंहाचा वाटा असलेल्या गडकरींना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा साधा कार्यकर्ता. संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरातच गडकरी वाढले. संघाच्या मुशीत घडलेल्या गडकरींच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरला तो 1975 मधला आणीबाणीचा काळ. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून ते सक्रिय राजकारणात उतरले. 1989 मध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. 1999 ते 2005 या काळात विरोधी पक्षनेतेपद सांभाळताना आघाडी सरकारला सळोकी पळो करून सोडलं. 2004 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष झाले आणि 2009 मध्ये तर भारतीय जनता पार्टीचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याचा बहुमान पटकावला. पण त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सर्वात लक्षवेधी ठरली ती युती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी पाडलेली छाप. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असो, मुंबईत बांधलेले 55 उड्डाण पूल असोत, नाहीतर मेळघाटासारख्या दुर्गम भागातील रस्त्यांचं जाळं असो, मंत्री म्हणून गडकरींचं काम एवढं प्रभावी होतं की त्यांचं ब्रिजभूषण पुलकरी असं नवं बारसच झालं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गडकरींच्या कामाची नेहमीच तारीफ करत. केंद्रात अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आल्यानंतर राष्ट्रीय रस्ते विकास समितीचं अध्यक्षपद गडकरींना देण्यात आलं. त्यांनी जो अहवाल सरकारला दिला त्यावरून 60,000 कोटी रुपयांची महत्वाकांक्षी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आकाराला आली. राजकारण हा गडकरींचा प्रांत नव्हता. त्याला समाजकारणाची जोड त्यांनी दिली. जलव्यवस्थापन, सौर ऊर्जेचा वापर, शेतीमध्ये नवनवे प्रयोग, इथेनॉल मिश्रित इंधन, हजारो गरजूंवर हृदय शस्त्रक्रिया, ई रिक्षा असे सामाजिक उपक्रम गडकरींनी आपल्या विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राबवले. विकासाची दूरदृष्टी असलेला आणि नवनवे कल्पक प्रयोग राबवणारा नेता अशी त्यांची ओळख बनली आहे. सरकारी अधिकाऱ्यांकडून कामं कशी करून घ्यायची याचं गडकरींचं स्वतःचं असं खास टेक्निक आहे. त्यांची आणखीन एक खासियत म्हणजे खाण्याची आणि खिलवण्याची आवड. कुणाचंही हृदय जिंकायचं असेल तर त्याचा मार्ग पोटातून जातो हे वैश्विक सत्य गडकरींनी सप्रमाण सिद्ध केलं. राजकीय मतभेद असले तरी विविध पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असण्याचं तेच कारण आहे. त्यामुळेच मोठी टीका झाली तरी आपल्या मुलाचं लग्न त्यांनी थाटामाटात आणि धूमधडाक्यात लावून दिलं. कित्येक दिवस गडकरींच्या घरी जेवणावळी सुरू होत्या. करायचं ते दणक्यात हा गडकरींचा स्थायी भावच आहे. त्यामुळे आता केंद्रात भाजपची सत्ता आली असताना आणि मोदी सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री म्हणून त्यांच्या शब्दाला वजन असताना ते पुन्हा महाराष्ट्रात परततील का अशी शंका घेतली जाते. स्वतः गडकरींनी आपल्याला महाराष्ट्रात परतण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलंय. पण महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली आणि भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले तर गडकरी हेच मुख्यमंत्री असतील अशी खात्रीच पक्षातील गडकरी समर्थकांना आहे. अखंड महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी विदर्भवीर गडकरींना मिळेल का याचा फैसला येणाऱ्या निवडणुकीत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नागपूरमधून आहेत राजकीय विश्लेषक विवेक देशपांडे. सर, आपलं स्वागत करतो या चर्चेमध्ये. एकूणच नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे, पण नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात का? काय वाटतं आपल्याला? गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात का या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. पण त्याकरता हे बघावं लागेल की भाजपमध्ये पर्टिक्युलरली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या बाबतीत काय भूमिका घेतात. महाराष्ट्राच्या भाजपमध्ये नितीन गडकरी एवढा दुसरा लायक नेता नाही हे तर स्पष्ट आहे. परंतु
महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पहिले हे बघावं लागेल की भाजपचं संख्याबळ जास्त होतं की शिवसेनेचं. आणि त्या परिस्थितीमध्ये समजा शिवसेनेचं संख्याबळ जास्त आलं तर भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्न थोडासा बाजूला पडेल, कारण त्यावेळेला मग त्या पदासाठी दावेदार शिवसेनेचे जे अध्यक्ष आहेत उद्धव ठाकरे ते होतील. पण समजा भाजपचं संख्याबळ जास्त झालं तर त्यावेळेला भाजपमध्ये कोण आहेत जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात, तर त्यावेळेला नितीन गडकरी यांचं नाव सगळ्यात वर राहील याच्याबद्दल काही शंका नाही. प्रश्न असा आहे की त्यांना महाराष्ट्रात यायचं आहे का. त्यांनी पुन्हा पुन्हा हे म्हटलं आहे की मला महाराष्ट्रात यायचं नाही. पण समजा भाजपच्या अंतर्गत राजकारणातून असा निर्णय झाला की त्यांना महाराष्ट्रात पाठवायचं तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. अन्यथा त्यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हा एक दुसरा चॉईस आहे. भाजपसाठी तर खरं म्हणजे विन विन सिच्युएशन ही राहील की गडकरींना केंद्रातच ठेवायचं आणि फडणवीस यांच्या सर्व्हिसेस युटिलाइज करायच्या महाराष्ट्रात. त्यावेळेला दोन्ही नेत्यांची युटिलिटी जी आहे ही पणाला लागेल. केंद्रामध्ये नितीन गडकरी यांची जी दोन महत्त्वाची मंत्रालय आहेत, रुरल अफेअर्स मिनिस्ट्री जाऊ द्या, पण शिपिंग आणि रस्ते हे जे दोन मंत्रालय आहेत त्याच्यामध्ये भरपूर काम करायला स्कोप आहे. आणि नितीन गडकरींचा एक दांडगा अनुभव आहे महाराष्ट्राचे PWD मिनिस्टर ज्यावेळेला ते होते त्याचा, आणि त्यांची कार्यक्षमता एकूण याच्याबद्दल काही वाद नाही. त्याच्यामुळे त्यांच्या सर्व्हिसेस केंद्रामध्ये युटिलाइज जर झाल्या, त्यांचा उपयोग केंद्रामध्ये चांगल्या पद्धतीने करून घेतला गेला तर ते केंद्रातील भाजप सरकारसाठी ती एक उपलब्धी राहील. त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्रात न पाठवता त्यांना केंद्रामध्येच राहू देणे, देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री करणे असा एक क्रेडिबल ऑप्शन BJPकडे आहे. परंतु BJPने समजा असं ठरवलं की गडकरींना महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री करायचं तर ते एक अतिशय चांगलं ऑप्शन सुद्धा आहे. नक्कीच हा एक चांगला पर्याय असू शकतो. मात्र जर नितीन गडकरी यांच्या संपूर्ण आतापर्यंतच्या कारकिर्दीचा आपण आढावा घेतला तर नितीन गडकरी यांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स आपल्याला कोणते वाटतात? गडकरींच्या बाबतीत आपल्याला हे सांगता येईल, पॉझिटिव्ह तर बरेच आहे. त्यांची कार्यक्षमता, त्यांनी महाराष्ट्रात PWD मिनिस्टर असताना जे काम केलं आहे त्या कामाची जी धडाडी आहे ही तर सर्वांनी बघितलेलीच आहे. त्यामुळे ते एक अतिशय उत्तम मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून काम करतील याच्याबद्दल काही शंका नाही. परंतु पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या नवीन कॉन्ट्रवर्सीजमध्ये त्यांचं नाव येत असतं, तर त्याच्या बाबतीत त्यांनी काहीतरी करणं आवश्यक आहे किंवा अशा प्रकारच्या कॉन्ट्रवर्सीजमध्ये न पडण्यासाठी जे काही आवश्यक असतं, जो एक पॉलिटिकल एक सगॅसिटी ज्याला म्हणतो आपण आवश्यक असते, ती त्यांच्यामध्ये थोडीशी कमी आहे असं दिसतं. खरं आहे. नक्कीच धन्यवाद सर, आमच्याशी सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.